मी काय म्हणते, जर तुम्ही उज्जैनला यायचा प्लॅन करत असाल ना, तर ही रील आत्ताच सेव्ह करून ठेवा. कारण आज आपण आलो आहोत श्री कालभैरव बाबाच्या मंदिरात. कालभैरव हे भगवान शिवाचे रौद्र आणि रक्षक रूप आहे. काल म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे भीषण रक्षक शक्ती. त्यांना उज्जैन नगरीचा रक्षक किंवा कोतवाल मानलं जातं. कालभैरव अष्टमी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी इथे हजारो भक्त येतात. हे भारतातील एकमेव प्रमुख मंदिर आहे जिथे देवाला मद्य अर्पण केलं जातं. त्यानंतर आम्ही भेट दिली जवळपास असलेल्या मा गडकालिका माता मंदिराला. मा गडकालिका माता मंदिर हे पूजनीय महाशक्ती पीठांपैकी एक आहे. महाकवी कालिदास यांनी याच मंदिरात मा कालिकेची उपासना केली. ते इतके ज्ञानी झाले की त्यांनी अनेक महाकाव्य रचली आणि त्यांना एक महान कवीचा दर्जा सुद्धा मिळाला. मंदिराजवळच एक भर्तहरी गुफा सुद्धा आहे जिथे राजा भर्तहरी यांनी तपश्चर्या केली होती. भर्तहरी हे राजा विक्रमादित्यांचे थोरले बंधू होते. ते सुद्धा एक वेळेचे उज्जैनचे राजा होते. पण आयुष्यातील दुःख आणि वैराग्यामुळे त्यांनी राजगादी सोडली आणि संन्यास स्वीकारला. या गुफेतच त्यांनी वैराग्य शतक, नीती शतक यासारखी प्रसिद्ध संस्कृत काव्य रचली. या गुफेत 4 धामांकडे जाणारा एक मार्ग सुद्धा आहे जो बंद आहे. मग तुम्ही कधी येताय उज्जैनला?